मित्र स्वागत आहे माझ्या चॅनलवर। माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्र हो। तर आज मी एक गोष्ट सांगणार आहे, खूप आवश्यक वाटत आहे मला की शिक्षणामध्ये आणि विज्ञानामध्ये जेवढी प्रगती व्हायला पाहिजे, जेणेकरून ज्यांनी आपले महापुरुष, मग ते कुठल्याच आध्यात्मिक क्षेत्रातले असोत अथवा भौतिक क्षेत्रातील असोत, त्यांचे योगदान आज गेली 30 ते 40 वर्षाच्या दरम्यान कुठंतरी आपला समाज भुलत आहे। आणि याला जबाबदार कोण? तर राजनैतिक सत्ता। राजनैतिक सत्तेमधील लोक इतके नीच आणि लालची होत आहेत की त्यांना आपल्यावरही महापुरुषांचे उपकार आहेत याची अजिबात जाणीव नाही आहे। भौतिक सुखाचा हा परिणाम आहे। जेव्हा आर्थिक स्थितीने ते मजबूत असतात तेव्हा ते इतरांना दुर्बल समजायला लागतात। तर अशामुळे परंतु आपली ही जबाबदारी आहे की यांच्यावर संघटितपणाने नियंत्रण ठेवणे, अन्यथा सुशिक्षित माणूस जर अकार्यक्षम राहिला तर बाकीचे लोक त्याच्यावर, अडाणी लोक सत्ता गाजवतात। हे खरे आहे मित्र। आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी महापुरुष तर तुम्हाला माहीतच आहे, गौतम बुद्धापासून तर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांपर्यंत, फुलेशाहू आंबेडकर, सर्व विचारांचे आपण पाईक आहोत। आपले घरापासून आपण बाहेर निघतो तेव्हापासून आपल्याला समाजामध्ये निरंतर काम येत असतो आणि प्रत्येक वेळी, प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपल्या घरामधून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा प्रत्येक वेळी समाजाचा आणि समाज घटकांचा उपयोग पडतो आणि त्याच्यामुळेच आपण जीवन जगतो। तेव्हा समाजाचे महत्त्व काय, हा समाज असे कोणी म्हणून चालणार नाही, तो अडाणी माणूस समजावा। कारण आता नुकत्याच झालेल्या जगामध्ये जे काही परिवर्तन होत आहेत, गुलामीतून लोकांना सोडवण्यासाठी कोण सामोरे येत आहे? समाजातले लोकच ना, जे सुशिक्षित आहेत, जे काही ना काही दुःखाविषयी बंड करू इच्छितात किंवा समता निर्माण करू इच्छितात, त्यांच्यामुळेच होत आहे ना हे। म्हणून दोस्त हो, संघटित राहण्यासाठी आणि संघर्ष करून सर्व लोकांचे मंगल कल्याण करण्यासाठी ही धडपड केलीच पाहिजे, अन्यथा आपल्यावर गुलामी येऊन पडते। याचे हे उत्तम उदाहरण आहे। आणि त्याच्यामुळे दोस्त हो, ही गोष्ट अत्यंत जाणीवपूर्वक समजा आणि कॉन्टॅक्टमध्ये राहा समाज घटकांच्या, बहुकल्याणकारी अशा महापुरुषांच्या, जेणेकरून आपण सुखदुःखातही डळमळून न जाता धीरगंभीरपणे आपल्या मनाला सावरण्याचे हे महत्त्वाचा पॉईंट आहे। इथं स्वतःला सावरून लोकांपर्यंतही आपले जे काही होईल हे ते योगदान करणे, यालाच या जगामध्ये आपल्या जीवनाची खरी सार्थकता आहे असे म्हणायला काही हरकत नाही। त्याच्यामुळे निश्चितच असे आपण करूया आणि राजनैतिक सत्तेमध्ये जे काही बदल होतात ते निस्वार्थी लोकांचे, त्यांचे राज्य येऊ आणि बहुकल्याण हो यासाठी धडपड करत राहू आणि इथेच आपलं सर्वांचं मंगल होईल। तेव्हा व्हिडिओला इथं मी थांबवतो दोस्तो, काही कारणास्तव वेळेच्या अभावी। आणि त्याच्यामुळे समजून घ्या, माझ्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच पूर्णपणे बघितला असाल तर आभार आणि बहुत बहुत धन्यवाद। जय भारत, जय भीम।